मुंबईतल्या मतदार यादी अद्याप जाहीर झालेली नाही। निवडणुकीसाठी आता अवघे 8 दिवस शिल्लक राहिलेत आणि लोकशाही प्रक्रियेवर एक गंभीर प्रश्नचिन्ह आता उपस्थित होते। अनिल गलगलींनी आयुक्तांकडे या संदर्भातली तातडीची मागणी केली आहे। सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त आणि मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांची अंतिम मतदार यादी तातडीने जाहीर करण्याची ठोस मागणी केली आहे। निवडणुकीसाठी आता अवघे 8 दिवस शिल्लक असताना अजूनही अंतिम मतदार यादी जाहीर न होणं हा अत्यंत गंभीर प्रकार आहे आणि यामुळे मतदारांचे घटनात्मक आणि लोकशाही हक्क डावलले जात असल्याचा आरोप गलगली यांनी केला आहे। 15 जानेवारी 2026 रोजी मुंबईमध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे। 227 वॉर्डाची जी निवडणूक आहे, या निवडणुकीच्या अंतर्गत मतदार यादी ही प्रसिद्ध होणं आवश्यक होतं। दुर्दैवानं आता फक्त 8 दिवस उरले असताना सुद्धा मतदार यादी प्रसिद्ध झालेली नाही। या बाबतीमध्ये आम्ही निवडणूक आयुक्त तसेच महापालिका आयुक्तांना सुद्धा पत्र पाठवले आहे। खरं म्हणजे ही यादी प्रसिद्ध करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे, परंतु दुर्दैवाने निवडणूक आयोग आपल्या कामामध्ये अपयशी ठरलेला आहे। अशी यादी ही वेळेमध्ये मिळाल्यास नागरिकांपर्यंत त्यांच्या बूथ कुठे आहे, त्यांना कुठे मतदान करायचे आहे याची माहिती मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण मतदानाचा टक्का वाढू शकतो। पण दुर्दैवाने निवडणूक आयोग हे सपशेल अपयशी ठरल्यामुळे आम्हाला तक्रार करण्याची वेळ आलेली आहे।